Let us start our worship service this morning. आज सकाळी आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your goodness and your mercy to us. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your love and your care. तुझ्या प्रीतीबद्दल आणि तुझ्या काळजीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your grace and your mercy upon us. आमच्या जीवनावर जी तुझी दया व कृपा आहे त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. As we worship you, God, this day, आणि आज तुझी स्तुती भक्ती करत असताना we would परमेश्वर, like to exalt your holy name. आमची हीच इच्छा आहे परमेश्वरा की तुझं नाव उंचविलं And as we जावं. worship you, God, आणि जशी आम्ही तुझी भक्ती करू, let your holy presence come and abide with us. तुझा पवित्र आत्मा आणि त्याचं सानिध्य येऊन आमच्यामध्ये वस्ती We करू दे. commit whole service into your holy hands. ही पूर्ण सभा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये In सोपवून देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो आई. Amen. आमेन. Let us hear the reading of the scriptures this morning from Psalms 51. यावेळेस शास्त्र भाग वाचला जाईल आणि आपण तो ऐकूया जो Mary- स्तोत्र संहिता 51 आपण वाचणार आहोत. May I request Parkinbai to come and read this Psalms 51 in Marathi. यावेळेस आपले वरिष्ठ पाळकीनबाई येऊन स्तोत्र संहिता 51 अध्याय मराठीतून वाचतील. आपण स्तोत्रसंहिता याचा 51 अध्याय वाचूया. हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामेची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. योजोवाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझे हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराधात तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तूच पुढे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीवा तुझ्या न्यायपरंतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होम बली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनाचे हित कर. यरूशलेमाचे कोट बांधून काढ, म्हणजे धार्मिकतेने केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. देवबाप, वाचलेली वचने आपणा सर्वांस आशीर्वादित करो. आमेन. Let us hear the Psalms 51 in English, and Sister Yogita Dar will read this psalm in English. यावेळेस सिस्टर योगिता दार स्तोत्र संहिता 51 इंग्रजीमध्ये वाचतील. Psalms 51. Have mercy upon me, O God, according to thy loving kindness, according unto the multitude of thy tender mercies, blot out my transgressions. Wash me thoroughly from mine iniquity, and cleanse me from my sin. For I acknowledge my transgressions, and my sin is ever before me. Against thee only have I sinned,
and done this evil in thy sight, that thou mightest be justified when thou speakest, and be clear when thou judgest. Behold, I was shapen in iniquity, and in sin did my mother conceive me. Behold, thou desirest truth in the inward parts, and in the hidden part thou shalt make me know wisdom. Purge me with hyssop, and I shall be clean. Wash me, and I shall be whiter than snow. Make me to hear joy and gladness, that the bones which thou hast broken may rejoice. Hide thy face from my sins, and blot out all my iniquities. Create in me a clean heart, O God, and renew a right spirit within me. Cast me not away from thy presence, and take not thy Holy Spirit from me. Restore unto me the joy of thy salvation, and uphold me with thy free spirit. Then will I teach transgressors thy ways, and sinners shall be converted unto thee. Deliver me from blood guiltiness, O God, thou God of my salvation, and my tongue shall sing aloud of thy righteousness. O Lord, open thou my lips, and mouth shall shew forth thy praise. For thou desirest not sacrifice, else would I give it. Thou delightest not in burnt offerings. The sacrifice of God are a broken spirit, a broken and a contrite heart, O God, thou wilt not despise. Do good in thy good pleasure unto Zion. Build thou the walls of Jerusalem. Then shalt thou be pleased with the sacrifices of righteousness, with burnt offering and whole burnt offering. Then shalt thou offer bullocks upon thine altar. May Lord bless the reading of his word. Let's have a special number by Sister Esther Dar. यावेळेस सिस्टर एस्तर दार येऊन एक विशेष गीत गातील. Hallelujah. हालेलुया. I greet all of you in the matchlessness of Christ Jesus. यावेळेस आपल्या सर्वांचं मी येशूच्या मौल्यवान नावात स्वागत करते. Those who are watching me online, जे मला ऑनलाईन बघत आहेत, I want to tell you this morning, आज सकाळी मला तुम्हाला हे सांगू द्या. in every situation, we need to trust in God and we need to give glory, honor and praise to His name. आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण देवाचा गौरव केला पाहिजे आणि त्याला सर्व मान महिमा गौरव दिला We पाहिजे. need to remember that He is our Heavenly Father आणि आपण हे समजलं पाहिजे की तो आपला स्वर्गीय पिता आहे and He is our good shepherd. आणि तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. The song which I'm going to sing this time before you, आणि जे गीत आज मी तुमच्यासाठी गाणार आहे it says, ते असं ए सांगतं, दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो. तर या गीताचे बोल असेच आहे, ये दुनिया के लोगो ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो. So let us hear this song and give all glory, honor and praise to His name. आणि म्हणून हे गीत ऐकत असताना आपण सर्व मान महिमा गौरव परमेश्वराला देऊया. खुशी के
Let us pray Yeah, for let's- Stephen Shinde, who is admitted in Symbiosis Hospital. यावेळेस आपण प्रार्थना करूया ब्रदर स्टीफन शिंदे जे सिम्बायसिस हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत. Let us pray for Mrs. Pratima Ahem, who is pastor's wife, who is on ventilator. यावेळेस आपण सिस्टर प्रतिमा आहेम यांच्यासाठी प्रार्थना करूया ज्या पालकांच्या पत्नी आहेत आणि जे व्हेंटिलेटरवर आहेत. Pray that God would touch her and heal her completely. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना पूर्ण आरोग्य द्यावं. Let us pray for Pastor Navin Suryawanshi's father-in-law, Brother Dubey, who is admitted in Ruby Hall. यावेळेस आपण पास्टर नवीन सूर्यवंशी यांचे सासरे ब्रदर दुबे यांच्यासाठी प्रार्थना करूया जे रुबी हॉलमध्ये ॲडमिट आहेत. Let us pray for Matthew David, who is sick with coronavirus in Baner. यावेळेस आपण ब्रदर मॅथ्यू डेव्हिड यांच्यासाठी प्रार्थना करूया ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि ते बानेरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. Let's pray that God would touch him and heal him completely. यावेळेस आपण यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वरांनी त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना पूर्ण आरोग्य द्यावं. Let us pray for Kausalya Manwani from Bhopal, who is sick. यावेळेस आपण सिस्टर कौशल्या मनवानी यांच्यासाठी प्रार्थना करूया ज्या भोपाळ इथे राहतात आणि ज्या आजारी आहेत. God may touch her and heal her. की परमेश्वरांनी त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for Supriya Pingle, who needs God's touch. यावेळेस आपण सिस्टर सुप्रिया पिंगळे यांच्यासाठी प्रार्थना करूया ज्यांना देवाच्या स्पर्शाची गरज आहे. Gracious, loving Heavenly Father, हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, we thank you for who you are. आम्ही तुझे आभार मानतो की तू जो कोणी आहे. We thank you because you love us. आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू आमच्यावर प्रेम करीतोस. We thank you because you have compassion over our lives. आणि आमच्या जीवनावर तुझी करुणा आहे म्हणून आम्ही तुझे आभार We मानतो. pray to thee for all these dear ones, those who are sick in different hospitals and different homes. आणि आम्ही या सर्व प्रियजनांची आठवण करतो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो जे आपल्या घरामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये Stretch forth आहेत. your mighty hand and touch them and heal everyone. तुझ्या सामर्थ्यशाली हाताने तू त्यांना स्पर्श कर आणि तू त्यांना आरोग्य दे. Let them know that you love them and you care for them. आणि हे त्यांना जाणून येऊ दे की तू त्यांची काळजी करतो आणि तू त्यांच्यावर प्रेम करतो. Remove every worry and complaint from the minds of the relatives. आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सर्व ज्या चिंता आहेत त्या सर्व तू काढून टाक. And Lord, heal them, these dear ones, that they may glorify your holy name. आणि या प्रियजनांना तू पूर्ण आरोग्य दे जेणेकरून त्यांनी तुझा गौरव करावा. Let them sense your holy presence even on their beds while they are in the hospital or in the house. आणि आपल्या घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बिछाण्यावर विश्रांती घेत असताना तुझं सामर्थ्य आणि तुझ्या आत्म्याची जाणीव त्यांना होऊ दे. We thank you for you doing so. आणि आम्ही आभार मानतो कारण का तू हे करणार We आहेस. pray thee for all these dear ones all over the world who are affected by coronavirus. आणि आम्ही सर्व प्रियजनांची यावेळेस आठवण करतो जे संपूर्ण जगभरात आहेत आणि ज्यांना कोरोनाची लागण झाली Lord, I आहे. pray to thee that touch every single one, O Lord. आणि मी तुझ्याकडे प्रार्थना करीतो परमेश्वरा की प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर Nothing is impossible unto you. कारण का तुझ्यासाठी कोणचीच गोष्ट अशक्य नाही. Have mercy upon every single one. होय परमेश्वरा प्रत्येकावर तुझी दया असू दे. Touch them, strengthen them, empower them. तू त्यांना स्पर्श कर, तू त्यांना सामर्थ्ययुक्त कर. We pray to thee for all the doctors and nurses and all the police department, those who are taking care that this virus should not spread everywhere. यावेळेस आम्ही सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांसाठी प्रार्थना करतो जे या विरोधात थांबले आहे आणि जे लोकांचं संरक्षण करत आहे. Protect them also and strengthen them, O God. त्यांनाही तू सहाय्य आणि मदत कर आणि तू त्यांची सुरक्षा कर. They are investing their life for these dear ones. या प्रियजनांच्या जीवनासाठी ते त्यांचं जीवन संघर्षात टाकत आहे. Bless their families, O Lord. त्यांच्या कुटुंबांना तू आशीर्वादित कर. I pray to thee all administration of all the nations all over the world. आणि जगातल्या सर्व प्रशासनासाठी आम्ही प्रार्थना करीतो. Those who are trying to see that this coronavirus does not spread and kill many. जे प्रत्येक प्रयत्न करत आहे की हा कोरोना व्हायरस सगळीचा फैलाव सगळीकडे होऊ नये. Strengthen them and touch them and empower them. तू त्यांना स्पर्श कर, तू त्यांना सामर्थ्ययुक्त कर आणि तू त्यांच्यावर दया कर. We declare your healing touch right now upon everyone. आणि तुझं सामर्थ्यशाली आरोग्य आम्ही सर्वांसाठी जाहीर And करतो. we thank you
that you love us and you care for us. आणि आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू आमच्यावर प्रेम करतो आणि तू आमच्यावर कृपा In करतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering, and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण दशमांश देऊन दानार्पण देऊन परमेश्वराचा गौरव And करूया. as we worship the Lord by giving tithes and offering, आणि देण्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करत we will असताना have a special number. यावेळेस एक विशेष गीत सादर होईल. आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता अंधे देखते हैं लंगड़े चलते हैं अंधे देखते हैं लंगड़े चलते हैं यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता गूंगे बोलते हैं बहरे सुनते हैं गूंगे बोलते हैं बहरे सुनते हैं यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं यीशु मसीह के नाम से बहरे सुनते हैं आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता शैतान कांपता है शैतान भागता है शैतान कांपता है शैतान भागता है यीशु मसीह के नाम से शैतान कांपता है यीशु मसीह के नाम से शैतान भागता है आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता Let us worship the Lord as Sister Esther comes to sing a special song. यावेळेस सिस्टर एस्तेर येऊन एक विशेष गीत गातील आणि आपण त्याद्वारे परमेश्वराचा गौरव Let करूया. us join ourselves with the song and worship the Lord wherever you are.
या गीतामध्ये आपण सामील होऊया आणि जिथे तुम्ही आहात तिथं परमेश्वराची स्तुती भक्ती आपण And I करूया. believe when you are worshiping Lord, God is going to touch your life. आणि माझा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही परमेश्वराची भक्ती करणार आहात तेव्हा परमेश्वर तुम्हाला स्पर्श करणार आहे. Sister Esther. सिस्टर एस्तेरदार. Hallelujah. हालेलुया. Before we're going to listen to the word of God, परमेश्वराचं वचन ऐकण्यापूर्वी we're going to worship the King of Kings and the Lord of Lords. यावेळेस आपण राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभूंची भक्ती करणार And आहोत. those who are watching me online, I just want to request you all, if you are facing any kind of weakness in your life this morning, आणि जे मला ऑनलाईन बघत आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करू इच्छिते की जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, any weakness, जर तुमच्यामध्ये काही कमजोरी असेल किंवा काही अशक्तपणा असेल, this is the time we can come to God and say, Lord, take all my weakness and fill me with your strength. तर हीच ती वेळ आहे की आपण परमेश्वराच्या सानिध्यात येऊ शकतो आणि आपण परमेश्वर शकतो की परमेश्वरा जो काही माझा कमजोरपणा आहे तू ते घे आणि तू मला तुझ्या सामर्थ्याने सामर्थ्ययुक्त कर. Because it's written in the word of God that those who wait upon the Lord will renew new strength. कारण का परमेश्वराचं वचन हेच सांगतं की जे परमेश्वराची वाट बघतात त्याची प्रतीक्षा करतात तो त्यांना नवीन शक्ती देऊन त्यांना बलवान करतो. And I will rise up like an eagle. आणि मी एका गरुडाप्रमाणे उंच भरारी मारू And शकतो. I will soar with you, Lord. आणि मी तुझ्या संगती ती उंच भरारी मारणार आहे. Your spirit leads me on. कारण का तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली हे होऊ शकतं. This Sunday we are celebrating as a Pentecostal Sunday. आणि आजचा रविवार आपण पेंटिकॉस्ट संडे म्हणून साजरा करीत आहोत. And this song says that His Spirit will lead us on. आणि ह्या गीताचे असेच बोल आहे की पवित्र आत्मा आपला मार्गदर्शन So let us करणार ask आहे. Holy Spirit to come in our life this time and say, Lord, I dedicate my life into your mighty hand. आणि म्हणून यावेळेस आपण आपल्या स्वतःला परमेश्वराच्या हाती सोपून देऊया आणि आपण म्हणूया की परमेश्वरा तू माझ्या बरोबर राहा आणि तू मला मार्गदर्शन कर. Let us close our eyes आपण यावेळेस आपले डोळे झाकूया and let's look to the Lord. आणि आपण परमेश्वराकडे बघूया. Amen. Thank you, Jesus. Lord, I come to you. Let my heart be changed, renewed, flowing from the grace that I found in you.
Yes, Lord, we come to your throne of grace this morning. होय परमेश्वरा, आज सकाळी तुझ्या दयेच्या आसनाजवळ आम्ही येतो And Lord, we wait upon you, Father God. आणि आज आम्ही तुझी वाट बघत आहोत. And Lord, we pray that you renew our strength this morning. आणि आम्ही ही प्रार्थना करतो की तू आमची शक्ती द्यापा, तू संपादन तू आम्हाला कर. And Lord, help us to understand that when we wait upon you, we can receive strength from you. आणि हे आम्हाला जाणून येऊ देत की जेव्हा आम्ही तुझी वाट धरतो, जेव्हा आम्ही तुझी वाट बघतो, तेव्हा आमची शक्ती तू वाढवतोस. And Lord, help us to take away all the weaknesses, all the negativity, all the negative thoughts from our minds in Jesus' name. आणि आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर, आमचं सर्व अशक्तपणा आणि आमचं सर्व नकारात्मकता येशूच्या नावात तू घालून टाक. And Lord, we trust in you that we're going to soar with you, Father Lord. आणि हा आमचा विश्वास आहे की तुझ्यामध्ये आम्ही भरारी मारणार आहे. We're going to rise up like an eagle, Father Lord. आणि एका गरुडाप्रमाणे आम्ही उंच भरारी घेणार आहे. And your Spirit going to lead us, Father Lord. आणि तुझ्या पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन Thank you करणार for आहे. your Holy Spirit in our life, Jesus. तुझ्या पवित्र आत्मा जो आमच्या जीवनामध्ये आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार So Lord, we मानतो. just submit our life into your mighty hand. आणि म्हणून परमेश्वरा, तुझ्या महान हातामध्ये आम्ही आमचं जीवन And समर्पित as we're going to करतो. listen from the word of God this morning, आणि आज सकाळी तुझ्या वचनातून ऐकत असताना open our hearts, open our minds. आमचं अंतःकरण तू उघड, आमचं मन तू उघड. And through your Holy Spirit, help us to understand what you want to speak to us this time. आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली द्या जे आम्हाला समजण्यासाठी आहे ते आम्हाला समजून येऊ दे. Till that extent, we submit and surrender everything into your mighty hand, Father God. आणि तोपर्यंत आम्ही सर्वजण तुझ्या सामर्थ्यशाली हातात We give all the समर्पित glory, honor, and praise to your name, Jesus. तुला सर्व मान, महिमा, गौरव आम्ही देतो. In Jesus' name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Amen. Today, whole world is celebrating this Sunday as a Sunday of Pentecost. आज संपूर्ण जग पेंटिकॉस्ट संडे म्हणून आजचा दिवस साजरा करत आहे. And all the churches are going to speak about the Holy Spirit on this Sunday only. आणि आजच सर्व जग आणि प्रत्येक चर्च पेंटिकॉस्ट बद्दल बोलणार आहे आणि पवित्र आत्म्याबद्दल बोलणार आहे. Except Pentecostal churches, फक्त त्याला वर्ज असतील तर पेंटिकॉस्टल मंडळ्या. the Pentecostal churches speak all the time, always about the Holy Spirit. आणि बहुत वेळा पेंटिकॉस्ट मंडळी फक्त पेंटिकॉस्टल बद्दल आणि पवित्र आत्म्याबद्दल बोलत असतं. But other denominational churches will speak only today about the Holy Spirit. पण इतर पंथीतल्या मंडळी फक्त आजच पवित्र आत्म्याबद्दल बोलतील. So I encourage all the Pentecostal church people to pray for all the Christians, those who are going to celebrate today the Pentecost Sunday, that God may fill them with His power and with His Holy Spirit. आणि म्हणून आज मी संपूर्ण पेंटिकॉस्टल मंडळींना विनंती करतो की त्यांनी जगभरातल्या प्रत्येक ख्रिस्ती मंडळींसाठी प्रार्थना करावेत की त्यांनी पवित्र आत्म्याला ओळखावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. Let us welcome Pastor Stephen Dar as he comes to preach to us from the Word of God. आणि म्हणून यावेळेस आपण पास्टर स्टीवन दार यांचे स्वागत करूया, जे देवाचं वचन आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. It is a joy and privilege to share the word of God on this very special Sunday morning, which we celebrate as the Pentecost Sunday. खरोखर हा सन्मान आहे आणि आनंद आहे की आजच्या विशेष दिवशी, विशेष रविवारी परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी सांगणे ही खरंच सुवर्ण संधी आहे. We remember the incident when the Holy Spirit came down upon the church. आणि आम्ही तो क्षण आठवतो जेव्हा पवित्र आत्म्याची ओतणी मंडळीवर झाली. But I want to tell you that the Holy Spirit came down on the believers not because they were gathered together on that particular day. परंतु तुम्हाला हे सांगू द्या की पवित्र आत्म्याची ओतणी शिष्यांवर फक्त त्याच दिवसासाठी जे झालं ते तसं घडलं नव्हतं. But because it was appointed by God many years ago in Leviticus chapter 23 verse 17 to 21. परंतु काही वर्षापूर्वी हे भाकीत केलं होतं जे लेवी याचा अध्याय याचा 23वे अध्याय मध्ये सांगितलेलं गेलं होतं की असं होणार आहे. And we see that
God does everything in His appointed time. आणि आपल्याला हेच कळून येतं की परमेश्वर आपल्या वेळेत सर्व काही गोष्टी करीतो. Luke, the physician, wrote the book of Acts. आणि लूक जो एक वैद्य होता त्याने प्रेषितांची कृत्ये पुस्तक लिहिलं. In Luke Gospel chapter 2, Luke the physician talks about the physical birth of the Lord Jesus Christ. लूक दुसऱ्या अध्यायामध्ये लूक येशू ख्रिस्ताचं जे शारीरिक जन्म आहे त्याच्याबद्दल तो सांगतो. But the same physician Luke in Acts chapter 2 talks about the spiritual birthday of the early church. परंतु तोच लूक जो एक वैद्य आहे तो ख्रिस्ती लोकांचा जो आध्यात्मिक वाढदिवस आहे त्याच्याबद्दल बोलतो. And we see over here that God appointed this day so that the body of Christ may be connected with their exalted head, that is Jesus Christ, through the Holy Spirit. आणि म्हणूनच आपण बघतो की परमेश्वराने ह्या वेळेची हा वेळ नेमस्त केला होता की मंडळीने त्या पवित्र आत्म्याबरोबर. Let us look at the word of God this morning. आणि म्हणूनच आज सकाळी आपण परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देऊया. Turn our Bibles to Gospel of John chapter 16 verses 7 to 13. यावेळेस आपण योहान 16:7 वचनापुढे आपण बघूया. योहान 16:7-13. Nevertheless, I tell you the truth, it is expedient for you that I go away, for if I go not away, the Comforter will not come unto you. But if I depart, I will send him unto you. And when he is come, he will reprove the world of sin and of righteousness and of judgment. Of sin, because they believe not on me. Of righteousness, because I go to my Father and ye see me no more. Of judgment, because the prince of this world is judged. I have yet many things to say unto you, but ye cannot bear them now. Howbeit, when he, the Spirit of truth, is come, he will guide you into all truth. For he shall not speak of himself, but whatsoever he shall hear, that shall he speak, and he will show you things to come. योहान 16:7-13 वचन आपण वाचूया. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जीवे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेल्यावर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवड्याविषयी जगाची खात्री करेल. ते माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत. यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. ह्यावरून नीतिमत्वाविषयी आणि ह्या जगाचा अधिपतीचा न्याय झाला आहे. ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने ते सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. As we read this passage from the Gospel of John, we need to understand the context in which Jesus talked about the Holy Spirit. आणि हा शास्त्र भाग वाचत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्या संदर्भात येशू ख्रिस्त हे सांगत आहे. We need to understand that the disciples were filled with anxiety and fear. आणि आपण हे जाणून घेतलं पाहिजे की शिष्यांमध्ये तो गोंधळ होता आणि त्यांची मनं विचलित होती. Jesus has washed their feet. Jesus has taken the Last Supper with them. And now Jesus is preparing them to face the world, to face the coming times after his departure and ascension into heaven. येशू ख्रिस्तानी त्याचे पाय धुतले होते. येशू ख्रिस्तानी तो शेवटचा भोज त्यांच्याबरोबर घेतला होता आणि आता तो शिष्यांना तयार करत आहे जगाचा सामना करण्यासाठी. So far we see that Jesus was with them. Jesus was a moral support for them. Jesus was their so-called hero, and we see that Jesus was their teacher. On everything they depended upon Jesus, and Jesus did mighty miracles through them and through the power of the Holy Spirit. आणि आतापर्यंत आपण बघत होतो की येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता, तो त्यांचं मार्गदर्शन करत होता. येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी एक नायकाप्रमाणे होता.
ते त्याचे अनुकरण करायचे, त्याला बघायचे आणि सर्व गोष्टीवर ते येशू ख्रिस्तावर अवलंबून राहायचे. But now they think, the disciples think that now Jesus is no more going to be with us. Now what is going to be the future holding for us? How we are going to survive? आणि आता ते या गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहेत की त्यांना माहीत आहे की आता येशू ख्रिस्त आमच्या बरोबर नसणार, तर आम्ही जगाचा सामोरा कसं करणार आहोत. In this kind of situation, we see that Jesus reveals the great truth of the Holy Spirit to them. आणि या क्षणी येशू ख्रिस्त त्यांना जो महान सत्य आहे पवित्र आत्म्याबद्दल त्याचा उलघाडा करून सांगतो. The disciples were not so much familiar about the Holy Spirit and how the Holy Spirit would work after Jesus' ascension. आणि शिष्यांना हे माहीत नव्हतं की पवित्र आत्मा कसा असणार आहे, त्याचं कार्य कसणार आहे, आणि त्याच्याबद्दल त्यांना काही माहिती नव्हती. They were totally unaware, and that's why they were filled with anxiety and fear. आणि पवित्र आत्म्याबद्दल त्यांना काही माहीत नसल्यामुळे त्यांच्या मनात तो गोंधळ होता आणि ते विचलित झाले होते. But we as believers, we have the word of God with us. We have the word of God explained to us how the Holy Spirit works in our life, what are the roles of the Holy Spirit, how the Holy Spirit benefits us in our physical, in our personal life, in our ministerial life. आणि आज आपण विश्वासणाऱ्या या नात्याने आपल्याला माहीत आहे की पवित्र आत्मा कोण आहे, त्याचे कार्य काय आहेत आणि त्या आपल्या जीवनासाठी तो कसा लाभदायक आहे, त्याचं हित आपल्यासाठी काय आहे, आणि या सर्व गोष्टी आपण जाणून आहोत. But today, most of the time, we see that the people, believers, are unaware of the work of the Holy Spirit, unaware of the need of the Holy Spirit in their life. परंतु असे कित्येक लोक आहेत की ज्यांना माहीत नाही की पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे, पवित्र आत्मा कोण आहे आणि तो आपल्या कसा हिताचा आहे. Because they think that the Holy Spirit is like a strong force, Holy Spirit is something that is very strange. They forget that the Holy Spirit is the person, the real person of the triune God. कारण का त्यांना असं वाटतं की पवित्र आत्मा एक मोठ्या लोंढ्यासारखा आहे किंवा ते त्याच्या कार्याशी निगडीत नाही आहेत, आणि म्हणून त्यांना त्याची भीती वाटते. त्यांना माहीत नाही की पवित्र आत्मा एका व्यक्तीसारखा आहे आणि तो तुमच्या हितासाठी आहे. But as believers, we need to understand how the Holy Spirit works in our lives. परंतु विश्वासणाऱ्या या नात्याने आपल्याला हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की पवित्र आत्म्याचं कार्य काय आपल्या Because the जीवनामध्ये. moment we accept Christ as our personal Savior, Holy Spirit comes and dwells in us. ज्या क्षणी आपण येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, त्या क्षणी पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो. You cannot live a Christian life without understanding the work and the person of the Holy Spirit. आणि आपण ख्रिस्ती जीवन पवित्र आत्म्याशिवाय आणि त्याच्या कार्याशिवाय जगू शकत And नाही. in the context that we are living today, as we are surrounded with the corona pandemic, our lives may also be like the same, full of anxiety and full of worry, like the disciples. आणि आजच्या स्थितीमध्ये जे नकारात्मक स्थिती आहे, करोना व्हायरसची स्थिती आहे, आपली पण तीच स्थिती असेल त्या शिष्यांप्रमाणे की आपण गोंधळलेल्या अवस्थेत आहोत, आपल्याकडे काळजी आणि चिंता आहेत. And in the situation that we are here in this world now, we see that the Holy Spirit is the comforter who consoles us in order to encourage us to move ahead and face the situations in our life. परंतु आजच्या या गोंधळलेल्या स्थितीमध्ये आपण हे जाणून घेतलं पाहिजे की पवित्र आत्मा जो सांत्वन करणारा आहे, तो आपला सांत्वन करेल आणि आपलं मार्गदर्शन तो करेल. Very quickly, let us look at how the Holy Spirit consoles us. आणि लवकरच आपण पाहूया की पवित्र आत्मा आपलं सांत्वन कसं करतो. In Gospel of John chapter 16 verse 7, the word of God says, and John the apostle, Jesus said that, nevertheless I tell you the truth, it is expedient for you that I go away. योहान 16:7 मध्ये आपण वाचूया, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. Very much important for us to understand that the Holy Spirit is for our profit. Holy Spirit is expedient for us. आणि हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की पवित्र आत्मा ह्या आपल्या हितासाठी आहे. Many times, many people understand that Holy Spirit is some kind of a burden, whether we have to accept it compellingly, and it is not going to profit for us. But Jesus said that it is profitable for the Holy Spirit to come unto you.
आणि कित्येक जणांना असं वाटतं की पवित्र आत्मा म्हणजे एका ओझ्यासारखा आहे, जर त्याचा स्वीकार केला नाही तर फार विचित्र काहीतरी होईल आणि त्या दबावाखाली ते येतात. परंतु हे तुम्ही जाणून घ्या की पवित्र आत्मा हा तुमच्या हितासाठी आणि तुमच्या लाभासाठी आहे. I believe that the disciples did not understand what kind of profit they would receive when the Holy Spirit would come upon them. आणि मला असं वाटतं की शिष्यांना हे वाटत असेल, ते ह्या गोंधळात असतील की पवित्र आत्मा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये येईल तेव्हा त्यांना काय लाभ होईल. But that is not so with us as believers today. परंतु आज ही स्थिती नाही. We understand that how the Holy Spirit leads us, how the Holy Spirit teaches us, how the Holy Spirit helps us to discern what is good and what is evil, how the Holy Spirit comforts us. परंतु आज आपण हे जाणून घेतो, आपल्याला माहित आहे की पवित्र आत्मा कसं कार्य करतो, तो कसा आपल्याला शिकवतो, तो कसा आपलं मार्गदर्शन करतो, बरे वाईट काय हे समजण्यासाठी तो आपलं कसं सहाय्य करतो. How the Holy Spirit helps us to bear the fruit of the Spirit and activate in the gifts of the Spirit. आणि पवित्र आत्म्याचे दान काय आहे, त्याच्यामध्ये आपण कसे वाढू शकतो आणि ते कसे करू शकतो हे आपल्याला माहित आहे. And if we understand and know the blessings of the Holy Spirit, then it would be foolishness to deny or to refuse or reject the Holy Spirit. आणि जर आपल्याला माहित आहे की पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे, त्याचा लाभ कसा आहे, तर त्याला ना करणं हे मूर्खपणाचं आहे. Secondly, Jesus said over here that I go and send the Holy Spirit unto you. आणि दुसरी गोष्ट येशू ख्रिस्त हे सांगतो की मी जातो आणि तो कैवारी पवित्र आत्मा तो तुमच्याकडे पाठवितो. The word sent is not something that we hear today. आणि आज जे आपण ऐकत आहोत ते येशू ख्रिस्त बोलला नाही. For example, we have the mobile phone, and if we are busy, we have the technology over there where we can press the button and the other person knows and get the message that I am busy, I will call you later. आणि आज आपल्याकडे मोबाईल फोन आहे आणि आपण जर कोणाचा फोन आला तर आपण ते बटन दाबतो आणि तो संपर्क त्यांना करतो की मी अशा ठिकाणी गर्क आहे And I will call you later. आणि मी तुला नंतर संपर्क साधेन. But do we call that person later when we are free from our engagements? पण जर आपण आपला वेळ गेला तर आपण त्या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन करून विचारतो का? We don't do that. असं आपण करत नाही. That is not the word sent over there which Jesus said that when I go I will send the comforter. आणि म्हणून असंच येशू ख्रिस्ताने भुलवलं नाही आपल्याला की सांगून की मी जातो आणि तो कैवारी पाठवतो. It's a certain promise of God. परंतु हे ठाम अभिवचन आहे येशू That's why ख्रिस्ताचं. if Jesus has said the Holy Spirit to us, and if we know that the Holy Spirit is blessing to us, we must receive it in our lives. आणि जर आपल्याला माहित आहे की पवित्र आत्मा आपल्यासाठी लाभदायक आहे, आपल्याला आशीर्वादाचं कारण आहे, तर त्याला आपल्या जीवनात स्वीकारलं पाहिजे. Because Gospel of John chapter 14 verse 12, the word of God says, कारण का योहान 14:12 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, Verily, verily I say unto you, he that believeth on me, the works that I do, shall he do also, and greater works than these shall he do, because I go to my Father. मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. That means Jesus said that you will do the things that I do by the Holy Spirit, but even greater things than I do. That means we are able to live a supernatural life by the power and the presence and the working of the Holy Spirit in our lives. याचा अर्थ हेच आहे की तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही मोठे कृत्य करतालच, परंतु पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल त्यापेक्षा अधिक महान कृत्य तुम्ही करताल. Secondly, we see the presence of the Holy Spirit. दुसरी गोष्ट आपण पाहतो की पवित्र आत्म्याची उपस्थिती. John chapter 16 verse 7, the last part says, For if I not go away, the Comforter will not come unto you, but if I depart, I will send him, that the Holy Spirit, to you. योहान 16:7 वचन याचा शेवटचा भाग आपण वाचूया. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही, मी गेल्यावर त्याला तुमच्याकडे पाठवीन. The word comforter means parakletos in Greek, which means assistant or helper or one who is there to help us in our time of need. आणि सांत्वन करणारा याचा ग्रीक अर्थ असाच आहे, म्हणजे एक मदतनीस किंवा एक सहाय्यक. That means he is there always with us to help us, to assist us, and whenever we are weak in our physical, the Holy Spirit will help us to live a supernatural life.
याचा अर्थ असा आहे की तो आपल्या नेहमी संगती असतो आणि तो आपल्या संगती राहतो आणि आपल्या अशक्तपणामध्ये तो आपल्याला सामर्थ्ययुक्त करतो आणि आपलं सहाय्य करतो. Today you might be thinking that in the midst of the corona pandemic, the effects of it having on your social life, on your family life, on your work life, and you might be thinking that is this what God had planned this year to be a year of the supernatural power of God? आणि आजच्या या कोरोना व्हायरसच्या स्थितीमध्ये आपण राहत असताना आपले हेच विचार असतील कदाचित की माझ्या सामाजिक स्थितीमध्ये, माझ्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये आणि माझ्या सामाजिक स्थितीमध्ये हेच देवाची योजना आहे का, हीच लाभाची योजना आहे का. हे वर्ष तर आपण अलौकिक वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे, तर असंच हे वर्ष असणार आहे का. But I tell you, the presence of the Holy Spirit is with you. The presence of the Holy Spirit will empower you to face every situation in your life. The Holy Spirit presence will help you to do supernatural things in the midst of the difficult situations. And that presence of the Holy Spirit itself is the evidence of the supernatural power of God at work in your life. परंतु मला तुम्हाला हेच सांगू द्या की पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्ययुक्त करेल. आजच्या परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्ययुक्त करेल, तुमचं सांत्वन करेल आणि अलौकिकरित्या तो कार्य करेल आणि तुमच्या जीवनामध्ये तो महान काम करणार आहे. So he is your helper, he is your aid, he is the one who is going to speak on behalf of you, who is going to fight the evil one who comes to attack you and to discourage you in every area of your life. कारण का तो तुमचा सहाय्यक आहे, तो तुमचा मदतनीस आहे, तुमच्या वतीने तो लढणारा आहे आणि कोणतीही परिस्थिती तुमच्या पुढे आली तर त्याच्यावर मात कशी करायची त्याच्यातून मार्ग काढणारा तो आहे. Because the Holy Spirit is with you. कारण का पवित्र आत्मा तुमच्या संगती आहे, तुमच्यामध्ये Thirdly, आहे. we see that the purpose of the Holy Spirit. आणि तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की पवित्र आत्म्याचं कार्य. Why the Holy Spirit is sent upon us? का पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठविण्यात Why आला the Holy Spirit is dwelling in our lives? आणि तो आपल्यामध्ये का वस्ती करीतो. Why do we celebrate the Pentecost Sunday in remembrance of the outpouring of the Holy Spirit upon the church? आपण पेंटिकोस्ट संडे का साजरा करतो आणि त्या गोष्टीची का आठवण करतो जेव्हा पवित्र आत्म्याची ओतनी शिष्यांवर झाली Let us होती. read from Gospel of John chapter 16 verse 8 to 11. आपण वाचूया योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 8 ते 11 वचन. And when he is come, he will reprove the world of sin and of righteousness and of judgment, of sin because they believe not on me, of righteousness because I go to my Father and ye see me no more, of judgment because the prince of this world is judged. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि ह्या जगाचा अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्यायनिवाड्याविषयी. Here Jesus describes about the work of the Holy Spirit. आणि इथं येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याचं कार्याबद्दल बोलत आहे. The work of the Holy Spirit to reprove. आणि पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे तर ते जाणून देण्यासाठी. Many times we understand reprove as only conviction or telling this is wrong and this is wrong. आणि आपल्याला बहुत वेळेस असंच वाटतं की सांगणं म्हणजे की हे करू नको, ते करू नको, हे झालं आहे, ते झालं You know, आहे. as parents, when we tell our children, don't go outside at night after 9 o'clock, we just tell them don't go, and immediately they ask why, and we don't have any answer for that. आणि पालक या नात्याने कदाचित आपण आपल्या लेकरांना सांगतो की 9 नंतर बाहेर जाऊ नको आणि तुरंत त्यांचा हा प्रश्न असतो की मी का नको जाऊ. And then we have no answer, and we say, because I say, do it. आणि आपल्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि आपण म्हणतो की मी सांगतो तसंच कर आणि असंच होऊ देत. But when we tell them why he should not go after 9 o'clock at night outside, then he will gladly obey us and will understand that next time he himself will not go after 9 o'clock at night outside. पण जर आपण ते कारण त्यांना समजून सांगितलं की 9 नंतर बाहेर जाऊ नको तर ते त्यांना समजेल आणि ते स्वतः निर्णय घेतील की होय मी 9 नंतर बाहेर जाणार नाही. Many parents have complained that my children does not listen to me. आणि कित्येक पालक हा प्रश्न विचारतात किंवा ते म्हणतात की माझे लेकरं माझे ऐकत नाहीत.
And the reason is that because we say, tell them don't do, but we not make them understand why they should not do. का कारण का आपण नेहमीच त्यांना सांगतो की असं करू नको, पण ते का करू नको ह्याचं कारण आपण त्यांना सांगत नाही. The word of God has enough guidance how we need to be a good parent, effective parent, spiritual parent to our children. आणि पवित्र शास्त्रामध्ये असे कित्येक उदाहरणं आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतात की आपण कसे चांगले पालक बनू शकतो. But the Holy Spirit over here, when He reproves, is not just convicting, but He convinces us of the provision that God has made for us through His Son Jesus Christ. परंतु पवित्र आत्मा ज्या या ठिकाणी सांगितलं आहे तो फक्त आपल्याला जाणून देत नाही, परंतु तो खात्री पटवून देतो. That God has made a provision for everything that is dealt as a problem by humanity. हे जाणून घेण्यासाठी की परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केलेली आहे आणि पुरवठा केलेला आहे जे मानवासाठी आहे. So the work of the Holy Spirit, we see that there are three things that the Holy Spirit will reprove. आणि 3 गोष्टी आपण पाहणार आहोत की जो पवित्र आत्मा आपल्याला जाणण्यासाठी मदत करीतो. Firstly, the Holy Spirit reproves of the sin because the word of God said that they believed not in me. तो पापाविषयी आपल्याला खात्री करून देतो. The word of God very clearly says in Romans chapter 3 verse 23, for all have sinned and fallen short of the glory of God. रोमन 3:23 रोमकरास पत्राचा 3रा अध्याय 23व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आहे आणि त्या गौरवाला मुकले आहे. 2 Corinthians 4:4, the word of God says, the God of this age, that Satan has blinded the eyes of the people that they may not understand that they have committed a sin and they need a savior in order for their sins to be forgiven. आणि 2 कोरिंथ 5:21 मध्ये 2 कोरिंथ 4:4 मध्ये परमेश्वराचं वचन हे सांगतं की ह्या जगाच्या दैवताने त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत आणि ते सत्य त्यांना समजत नाही. So the Holy Spirit convicts us of our sin, that we have committed a sin. आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला हे जाणीव करून देतो, ही खात्री पटवून देतो की आपण पापी आहोत, आपण पाप केलेला आहे. In the story of the prodigal son in Gospel of Luke chapter 15, we see that the son who left the house when he was among the pigs, he said that I have committed a sin, I have disobeyed, I will get up and go to my father. आणि म्हणूनच योहान 15व्या अध्यायामध्ये आपण त्या युधाळ्या पुत्राची गोष्ट पाहतो आणि आपल्याला हे कळतं त्या गोष्टीमध्ये की तो म्हणतो की मी पातक केलेला आहे आणि म्हणून मी उठणार आणि मी माझ्या वडिलांच्या घरी जाणार. That is what the Holy Spirit does. आणि हेच काम पवित्र आत्मा It करतो. convicts us of our sin. तो आपल्याला खात्री पटवून देतो की आपण पातक केलेला आहे. And it makes us understand that unless the sin is dealt, we will not be able to overcome the guilt that is there in our lives. आणि जर आपल्या जीवनातून जर आपण त्या पापाची हाताळणी नीट केली नाही तर ती दोष भावना आपल्या जीवनातून जाणार But नाही. that's not all. The word of God says the Holy Spirit convinces us that there is a way out, how we can overcome the sin, that is through Jesus Christ. आणि फक्त इथेच नाही परंतु पवित्र आत्मा आपल्याला ही खात्री पटवून देतो की आपण त्या पापावर कसा विजय मिळवू The शकतो. word of God says in 2 Corinthians chapter 5 verse 21, आणि पवित्र शास्त्रामध्ये 2 कोरिंथ 5:21 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, for he who knew no sin, God made him a sin, that through him we might be the righteousness of God. ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला परमेश्वराने पाप असं केलं ज्या करून तो परमेश्वराचा गौरव करू शकतो. This is what the Holy Spirit does. आणि हेच पवित्र आत्मा करू शकतो. It leads us towards Christ who became a sin for us. And when we believe in the Lord Jesus Christ, when we confess our sins, He takes our sin upon Himself and He gives us His righteousness. तो आपल्याला येशू ख्रिस्ताकडे आपली वाट तो नेतो आणि त्या येशू ख्रिस्तावर आपण आपले पाप लादू शकतो, ज्याने आपले पाप त्या क्रूसावर खिळलेले आहेत आणि ती पाप क्षमा आपल्या जीवनामध्ये येते. Secondly, we see that the Holy Spirit will reprove the world of righteousness. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पवित्र आत्मा आपल्याला त्या न्याय निवडीविषयी खात्री करून The word देतो. of God says in verse 10, of righteousness, because I go to my Father and ye see me no more.
10वं वचन आपण पाहूया, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी. Jesus Christ, when he was on the face of the earth in the form of the flesh, Jesus Christ is the righteousness, embodiment of the righteousness of Christ, of God. जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा तो नीतिमत्वाने भरलेला होता आणि तो नीतिमत्वाच्या कुशीत होता, प्रतीक होता. And that's why we see that Jesus said to his disciples that how can you say that you have not known the Father when you have seen me? आणि म्हणूनच तो म्हणतो शिष्यांना की असं तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्ही पित्याला पाहिलं नाही, जर तुम्ही मला पाहिलं म्हणजे तुम्ही पित्याला पाहिलं. That means the Holy Spirit will reprove us the world of the righteousness of God. आणि म्हणूनच पवित्र आत्मा आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाविषयी सांगतो. Because Jesus is ascended into heaven. कारण का येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं Now आहे the Holy Spirit is there in our lives, आणि आता पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये आहे even as believers. आणि आपण विश्वासणारे याच्या नात्याने. You know, many times we think that righteousness of God is only for sinners, but no, every day we need to understand that I have been clothed with the righteousness of God. आणि कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की फक्त पापी लोकांसाठीच नीतिमत्व आहे, पण नाही, आपल्या सर्वांसाठी नीतिमत्व महत्वाचं आहे. Even when we are hearing the word of God, even when we come together, there is a high point that we might be tempted to think that I am righteous because of my good deeds, I am righteous because of the prayers I do, the word of God I read, good news I share to others. कित्येक वेळा आपण जेव्हा एकत्रित होतो किंवा आपण एकत्रित देवाचं वचन वाचतो तेव्हा अशी गोष्ट आहे जी आपल्याला समजते किंवा आपल्याला असं वाटतं की मी नीतिमान आहे कारण का मी चांगले कृत्य करतो, मी दशमांश देतो, मी दान धर्म करतो आणि आपण स्वतःविषयी आपली नीतिमत्व वाढवतो. Look at what Isaiah says in Isaiah chapter 64 verse 6. He says that all these good things that we do are considered as filthy rags. पण आपण बघूया यशाया 64:6 मध्ये यशाया काय म्हणतो की आपली सर्व धार्मिकता हे मळक्या चिंधीप्रमाणे आहे. Because of the righteousness of Christ that is greater than any other good deed that we can do in our lives. कारण का सर्वात उंच धार्मिकता फक्त येशू ख्रिस्ताची आहे, ज्याने सर्व काही चांगलं केले आहे आणि त्याचे सत्कृत्य चांगले आहे. That's what the Holy Spirit convicts us whenever we try to depend upon our righteousness. आणि हेच पवित्र आत्मा आम्हाला नेहमी जाणून देऊ इच्छितो की आपली धार्मिकता, आपली नीतिमत्वता एका मळक्या चिंधीप्रमाणे When we आहे. try to depend on our own righteousness, we tend to consider ourselves as more holy than others. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या धार्मिकतेवर अवलंबून राहतो तेव्हा आपण इतरांपेक्षा स्वतःला फार श्रेष्ठ समजतो. Look at the brother of the prodigal son in the house of the father. आता आपण बघूया की उधाळा पुत्राचा जो भाऊ होता, जो त्या घरामध्ये राहत होता, त्याच्याकडे आपण जरा लक्ष The लावूया. father came and the son came and the father loved the son, father forgave the son, but the brother of the son could not forgive him. जेव्हा पिता आला आणि तो उधाळा पुत्र त्याच्या बरोबर आला, त्या पित्याने त्या मुलाला क्षमा केली, परंतु हा जो ज्येष्ठ पुत्र होता तो त्याला क्षमा करू शकला You know, नाही. this son, the elder son said that I have worked so hard, I have done everything, you have not given any kind of appreciation for that, and this your son, he said that this your son has squandered everything and now you are arranging a party for him. आणि हा कुरकुर करत आहे आणि म्हणत आहे, मी तुझ्यासाठी एवढं सर्व काही केलं आहे, मी तुझी चाकरी केलेली आहे आणि मी चांगलं वागलो आहे, परंतु हा तुझा जो उधाळा पुत्र त्याने सर्व काही त्या कसबिनीवर लुटवलेला आहे आणि सर्व मालमत्ता तो खर्च करून आलाय, त्याच्यासाठी तू एवढी मोठी मेजवानी ठेवत So आहे. we see that this elder brother was depending upon his good deeds, his good works to be called as better than the younger son. आणि म्हणून आपण पाहतो की हा जो थोरला भाऊ आहे तो स्वतःच्या धार्मिकतेवर अवलंबून होता. तो म्हणत होता, मी सर्वात धार्मिक आहे आणि मी ह्या छोट्या भावापेक्षा श्रेष्ठ आहे. He is the picture of the Pharisee that Jesus was talking about in the first verse of Luke chapter 15. आणि लूक 15 मध्ये जे फारसी लोक आहेत ज्याबद्दल येशू ख्रिस्त बोलत आहे, त्या लोकांचं चित्र या थोरल्या भावामध्ये Many दिसतं. times it so happens
as believers, when we grow in our spiritual life, we tend to think that because I was a good person, because I was praying, because I was sharing the word of God, because I was doing so and so good things, I have become what I am. आणि म्हणून या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण वाढत असताना आपल्याला हेच वाटतं कधी कधी की कारण मी चांगला होतो, मी चांगले कृत्य करत होतो, मी चर्चला जात होतो आणि मी नीतिमान आहे म्हणून हे सर्व काही घडत आहे. Colossians chapter 3 verse 3, Paul says that all our good works are dead and now we are covered with the righteousness of Christ. परंतु कलेसे 3:3 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की आपले सर्व सुकृत्य हे नाश पावलेले आहेत आणि आपण येशूच्या धार्मिकतेमध्ये लपलेलो आहोत. That's what the Holy Spirit convinces us again and again when we are tempted to count ourselves righteous and everybody else as sinners and unworthy. आणि हेच कार्य पवित्र आत्मा करतो की जेव्हा आपण स्वतःची धार्मिकता घोषित करतो, आपल्याला वाटतं की मी सर्वात धार्मिक आहे, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला जाणून देतो, आपली खात्री पटवून देतो की आपली धार्मिकता येशू ख्रिस्तामध्येच आहे. Thirdly, the purpose of the Holy Spirit is not just to reprove the world of sin, not just to reprove the world of righteousness, but he reproves the world of judgment. आणि तिसरं कार्य पवित्र आत्म्याचं हे आहे की तो आपल्याला न्याय निवडेविषयी आपली खात्री पटवून देतो. Verse 11 it says of judgment because the prince of this world is judged. वचन 11 आपण वाचूया. आणि ह्या जगाचा अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्याय Now निवडाविषयी. Jesus is speaking of the coming judgment of Satan and all those who follow him. आणि इथं येशू ख्रिस्त जो येणारा न्याय आहे, सैतानाचा न्याय आहे, त्याच्याबद्दल बोलत You know, आहे. many times we think that if God is on the throne, if God is our savior, if God is our healer, then why this pandemic, why this suffering, why this turmoil in the world? आणि कित्येक वेळा आपल्याला असंच वाटतं की परमेश्वर जर सिंहासनावर बसलेला आहे, तो जर आपला आरोग्यदाता आहे, तो सर्व गोष्टी चांगलं करणार आहे, तर मी अशी परिस्थिती का उद्भवली आहे. And many times we think that Satan is ruler and he is powerful than God. आणि आपल्याला हेच वाटू लागतं की सैतान हा सामर्थ्यशाली आहे आणि त्याला देवापेक्षा जास्त सामर्थ्य आहे. But Jesus is talking about the prince of the world who is going to be judged in the hellfire. आणि येशू ख्रिस्त हेच सांगत आहे की जगाचा अधिपती आहे, त्याचा न्याय होणार आहे आणि त्याला सार्वकालिक अग्नीमध्ये फेकण्यात येणार So आहे. when Satan reminds you of your past problems, past guilt, past failures, let us remind him of the future that God has destined for him. आणि म्हणून जेव्हा सैतान तुमच्या भूतकालाच्या पापाबद्दल, तुमच्या दोषाबद्दल, तुमच्या अपयशाबद्दल तुम्हाला जाणीव करून देत असेल, तर तुम्ही त्याला त्याचं भविष्य सांगा जे अग्नीच्या भट्टीत आहे. And that's what Jesus meant over here when he said that the prince of this world is judged. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त ह्या वचनामध्ये हे सांगत आहे की जगाच्या अधिपतीचा न्याय झाला And आहे. God does not want us to follow after that prince of this world and end up into judgment. आणि म्हणून देवाची इच्छा आपल्यासाठी ही नाही की आपण त्या जगाच्या अधिपतीच्या मागं जावं आणि त्या नाशाकडे जावं. God does not want any of us to perish in the everlasting hellfire. आणि परमेश्वराची आपल्यासाठी ही इच्छा नाही की आपण सार्वकालिक अग्नीमध्ये जळत But राहावं. the Holy Spirit, when he reproves us of the judgment, he convinces us that the Son of God has made a way out for us so that we can be free from that condemnation and penalty in the hellfire. परंतु पवित्र आत्म्याचं हेच कार्य आहे की तो आपल्याला खात्री पटवून देतो त्या न्यायाविषयी आणि तो आपल्याला जाणीव करून देतो की येशू ख्रिस्ताने त्या न्यायावर विजय मिळवलेला आहे आणि त्यांनी आपल्या पापाची क्षमा केलेली In आहे. Romans chapter 8 verse 1, the word of God says, if you are in Christ, there is no condemnation for you. आणि रोम 8:1 मध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं की जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्हाला दंड आज्ञा नाही. Because Jesus Christ has taken the penalty for us on the cross of Calvary. कारण का येशू ख्रिस्ताने ते सर्व पापाची खंडणी त्या क्रुसावर मोजली आहे. Fourthly, we see that in John chapter 16 verse 13, Jesus talks about the proclamation of the Holy Spirit. आणि चौथी गोष्ट आपण पाहणार आहोत योहान 16:13 मध्ये की जे जाहीरनामा तो करत आहे. Howbeit, when he, the Spirit of truth, is come, he will guide you into all the truth, for he shall not speak of himself, but whatsoever he shall hear,
that shall he speak, and he will show you things to come. योहान 16:13 तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. Now here we see that Jesus is talking about what the Holy Spirit proclaims about himself. आणि इथं येशू ख्रिस्त हेच सांगत आहे की पवित्र आत्मा काय जाहीर करत आहे. His only one work is to speak not of himself but speak of what God has already delivered and revealed. त्याचं एकच काम आहे की तो स्वतःच काय बोलत नाही, परंतु जे पित्याने त्याला सांगितलं आहे, जे देवाने सांगितलं आहे, जे त्याने ऐकलं आहे तेच तो सांगणार आहे आणि बोलणार आहे. Many times in this world around us, we see that so many people who call themselves to be led by the Holy Spirit talk about a new revelation, then a new demonstration, and the gimmicks of the hands in order to deceive people and drift them away from the truth. कित्येक वेळा आजच्या जगामध्ये आपण लोकांकडे बघत आहोत की ते पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी सांगतात आणि ते स्वतःच्या कार्याबद्दल सांगतात आणि ते म्हणतात की त्यांच्याकडे नवीन दृष्टांत आहे, नवीन काहीतरी सांगायचं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या चळवळी आहेत. The Holy Spirit will always speak what is already being revealed. परंतु पवित्र आत्मा तेच सांगतो जे पूर्व भाकित केलेलं आहे. Be not deceived by so-called prophets, so-called servants of God who talk about a new revelation, then the revelation that is already been given in the word of God. आणि म्हणून जे स्वघोषित संदेष्टे आहे त्यांच्यापासून भुलवले जाऊ नका, परंतु जे पवित्र आत्मा सांगत आहे आणि जे वचनात लिहिलेलं आहे, भाकित केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. Every prophecy we need to be testing according to the word of God. आणि प्रत्येक भविष्यवाणी ही आपल्याला पवित्र शास्त्रातून त्याची पडताळणी केली पाहिजे. Because that's what is the agenda of the Holy Spirit. He shall not speak of himself. कारण का हेच पवित्र आत्म्याचं मुख्य कार्य आहे की तो स्वतःचं काही सांगत नाही. Secondly, we see the authority of the Holy Spirit in John chapter 16 verse 13. It says, whatsoever he shall hear, that shall he speak. आणि योहान 16:13 मध्ये आपण दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याबद्दल बघतो की पवित्र आत्म्याचा अधिकार की जे काही तो ऐकतो तेच तो सांगतो. Whatsoever he shall hear, from whom? From the God. आणि जे काही तो प्रभू किंवा देवापासून ऐकतो तेच तो बोलतो. So what does the word of God say about what God speaks? आणि देवाचं वचन काय सांगतं, देव जो बोलला तेच तो Romans chapter 4 verse 21, the word of God says, रोम 4:21 मध्ये परमेश्वराचं वचन Abraham said सांगतं that I am persuaded that whatever God has promised, he will fulfill it. आणि तो असंच म्हणतो की माझी खात्री आहे जे परमेश्वराने सांगितलं आहे ते तो पूर्ण करणार So आहे. whatever Holy Spirit has spoken to you, he will fulfill it in your life because that is the word of God. आणि म्हणून पवित्र आत्म्याने जे तुम्हाला सांगितलं आहे ते तो पूर्ण करणार आहे, कारण का ते त्याने देवापासून ऐकलेलं And आहे. when we are rejecting the word of God, the Holy Spirit, we are grieving the Holy Spirit and we are grieving God himself who speaks to us through the Holy Spirit. आणि जेव्हा आपण देवाचं वचनात ला मानत नाही तेव्हा आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो आणि त्याला दुखावितो. In Acts chapter 24 verse 24 to 25, we have an incident where Paul is standing in front of the governor Felix and his wife Drusilla and is speaking by the guidance of the Holy Spirit. प्रेषितांची कृत्याचा 24वा अध्याय 24-25 वचनामध्ये पाऊल आपल्याला दिसतो की तो त्या अधिपती समोर थांबलेला आहे आणि तिथं प्रिसिल्ला आणि ॲक्विला आहे. Felix and his wife फेलिक्स आणि त्याची Drusilla. पत्नी Drusilla. रुसिला आहे. And he is speaking about judgment, he is speaking about self-control, and he is speaking about the judgment to come. आणि तो न्याय निवाड्याविषयी बोलत आहे, संयमाशी बोलत आहे आणि येणारा जो न्याय आहे त्याचे संबंधांनी तो बोलत And आहे. he speaks, and the Holy Spirit convicts the heart of Felix the governor. आणि तो बोलत आहे आणि जो अधिपती आहे फेलिक्स त्याचं अंतकरण विचलित झालेलं आहे आणि त्याला By the Holy Spirit. पवित्र आत्म्याची टोचणी बसत आहे. And we see over here that Paul never changes his message because he thought that maybe he might have thought that okay, if I say something pleasing to Felix the governor, maybe he will release me from the prison.
He did not think all these things. He spoke what the word of God, what the Holy Spirit wanted to tell. आणि इथं आपण बघतो की पावलाने आपले वचन बदलले नाही. तो म्हटला नाही जर मी अधिपतीला जे ऐकावंसं वाटेल ते बोलेल तर तो कदाचित माझी शिक्षा कमी करेल, तो प्रसन्न होईल. परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. परंतु जो पवित्र आत्मा त्याला सांगत होता तेच तो बोलत होता. But here we see that Felix, he was so afraid because of the conviction of the Holy Spirit, but he did not listen to the convincing power of the Holy Spirit, and he said to Paul that go away, when I find a convenient season, I will call you back. पण इथं आपण बघतो फेलिक्स जो अधिपती होता तर त्याला त्या आत्म्याची टोचणी इतकी भीती वाटत होती, परंतु त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि तो म्हटला तू आता इथून जा आणि जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा मी तुझ्याकडे येईल. You know, many times when we hear the word of God, we listen and Holy Spirit convicts us. But many times we respond the way Felix has responded, and we try to close down the message, or we try to go away and turn a deaf ear to the conviction of the Holy Spirit. आणि कित्येक वेळा आपल्या जीवनात पण असंच होतं की आपण देवाचं वचन ऐकतो, पवित्र आत्मा आपल्याला काही गोष्टी जाणीव करून देतो, परंतु आपण म्हणतो नाही ही योग्य वेळ नाही आणि आपण आपले कान त्या संदेशाकडे बंद करतो आणि आपण म्हणतो की जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हाच मी या गोष्टी On करेन. one side, we see a negative response of Felix by the for the conviction of the Holy Spirit. आणि इथे आपण बघतो की त्या अधिपती फिलिक्सचा नकारात्मक प्रस्ताव. But when we look at the life of Philip as he was speaking to the Ethiopian eunuch in Acts chapter 8, परंतु दुसरीकडे आपण पाहतो की जेव्हा फिलिप त्या शंड्याशी बोलत होता त्या रस्त्यावर Holy Spirit convicted that Ethiopian eunuch. आणि पवित्र आत्म्याने त्या इथोपियन शंड्याच्या मनाची तयारी केली आणि And immediately the Ethiopian eunuch said that, what can stop me from accepting Christ and taking baptism? आणि त्याला ही खात्री पटली आणि तो म्हटला की मला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्या पासून कोण थांबवेल. Holy Spirit convicts us again and again. आणि म्हणून पवित्र आत्मा नेहमीच आपल्याला ती टोचणी करून देतो आणि ती खात्री पटवून देतो. How do we respond to his conviction? तर आपला त्याच्यावर प्रतिसाद काय आहे. And thirdly, we see the Holy Spirit administers us. आणि तिसरी गोष्ट आपण बघतो की पवित्र आत्म्याची कारभाराची पद्धती काय आहे. John chapter 16 verse 13, the word of God says, He will guide you into all truth, and He will show you the things to come. योहान 16:13 मध्ये परमेश्वराचं वचन हेच सांगतं की तो तुम्हाला सर्व सत्यात नेईल आणि सर्व सत्य तुम्हाला प्रकट होईल. He will guide us in the paths of righteousness. आणि तो आपल्याला सत्य मार्गावर There चालेल. are times the Holy Spirit will tell us to go, there are times the Holy Spirit will tell us not to go. आणि अशी वेळ येईल की पवित्र आत्मा आपल्याला सांगेल तू जा आणि अशी वेळ येईल की पवित्र आत्मा आपल्याला सुचवेल की तू थांब. Holy Spirit told Paul to go to a particular place and to share the gospel. Holy Spirit on another occasion told to Paul, stop and don't go at that place at this time. एका प्रसंगी पवित्र आत्म्याने पौलाला सांगितलं की तू ह्या वेळेस या ठिकाणी जा आणि पौल तिथं गेला आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये पवित्र आत्म्याने पौलाला सांगितलं तू तिथं जाऊ नको आणि तिथे त्यांनी तसं केलं नाही. Many times we are so in tune, we think that Holy Spirit only tells us go, go, go. And many times when Holy Spirit said don't go, we think that we assume that no, this is the voice of Satan, I must listen to the Holy Spirit. आणि कित्येक वेळा आपल्या जीवनात असंच होतं की आपल्याला असं वाटतं की बहुतेक वेळा पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की तू इथं जा इथं जा इथं जा आणि आपण जातो आणि एक वेळेस अशी ती पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो की तू इथं जाऊ नको, तर आपल्याला असं वाटतं नाही पवित्र आत्म्याची वाणी नाही परंतु सैतानाची वाणी आहे. Many times the Holy Spirit also speaks to us through the word of God. कित्येक वेळा पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या वचनातून We बोलतो. might be reading the same passage many times before. आपण कित्येक वेळा तो शास्त्र भाग वाचत असू, But at that particular time, in that particular crisis, the Holy Spirit reveals the word of God. The Logos word becomes Rhema word for us, an enlightenment of how to take decisions in that time of difficulties. पण त्या क्षणी ते देवाचं वचन आपल्याला प्रकाशित होतं आणि जो लोगो देवाचा शब्द आहे तो रेमा बनून जातो. That's how the Holy Spirit administers us. आणि अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या कार्याची पद्धत आहे. Further on, he said that he will show you the things to come. आणि पुढे
वचन असं सांगतं की येणाऱ्या गोष्टीविषयी तो तुम्हाला We सांगेल. don't have to go to this prophet of God and this servant of God to understand and tell that, please keep your hand on my head and tell me what I have in my future. आणि म्हणूनच आपल्याला ह्या देवाच्या सेवकाकडे जायचं नाही किंवा त्या भविष्यवक्ताकडे जायचं नाही आणि त्यांना आपण विनंती करू नये की तुम्ही माझ्या डोक्यावर हात टाकून मला सांगा की मी काय करावं. We have the Holy Spirit with us. आपल्याकडे पवित्र आत्मा God is आहे. saying that you have the Holy Spirit with you. येशू म्हणतो की तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे. Incline your ears to the Holy Spirit voice. त्याच्या वाणीकडे तुमचे कान असू द्या. And the Holy Spirit will guide us and help us to understand what is the future held for us. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल, तुमचं मार्गदर्शन करेल की तुमचं भविष्य तुमच्यासाठी कसं असणार आहे. Aren't you glad that the Holy Spirit is a blessing to you? आणि म्हणून तुम्ही उत्तेजित नाही का, तुम्ही हर्षाने भरलेले नाही का की पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन Aren't you करण्यासाठी आहे. glad that the Holy Spirit convicts us when we go wrong and leads us to the blessed way and the provision that Christ has made for us to come about the situation? आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा जो उत्तेजन देणारा आहे आणि जो परमेश्वराबद्दल तुमच्या मनात त्याच्या गोष्टी सांगणारा आहे आणि येशू ख्रिस्ताबद्दल तुम्ही उत्तेजित नाहीत का. Aren't you glad that the Holy Spirit is there to guide every step so that you might not slip away and triple in your life? आणि पवित्र आत्मा जो तुमचं मार्गदर्शन करणारा आहे, तुमच्या प्रत्येक पावलावर तुमचं मार्गदर्शन करणारा आहे, यासाठी तुम्ही आनंदित नाहीत का. Aren't you glad that the Holy Spirit is there to illuminate your path, to speak to you through His word and guide your future? आणि पवित्र आत्मा जो तुमच्या पावलांसाठी दिव्यासारखा आहे आणि तुमचे मार्ग सरळ करणारा आहे, यासाठी तुम्ही आनंदित नाहीत का. Holy Spirit was sent down and is available to us many years ago, and even now the Holy Spirit wants to do His work in your life. आणि कित्येक वर्षापूर्वी पवित्र आत्म्याची योजनी झाली आणि आजही पवित्र आत्म्याचं कार्य तसंच आहे आणि तो तुमचं मार्गदर्शन करू इच्छितो आणि तुमच्या संगती राहू इच्छितो. Maybe the Holy Spirit is speaking to you, convicting you of some things in your life. Do not respond like Felix, who refused to accept that conviction, but let us respond like the Ethiopian eunuch. Let us respond like the jailer who said that, yes, I am willing to obey. Yes, I am willing to receive. Yes, I am willing to receive the guidance of the Holy Spirit. आणि आजही पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करू इच्छितो, तुम्हाला ती टोचणी करू इच्छितो, तुम्हाला काही गोष्टींविषयी खात्री पटू इच्छितो. तर तुम्ही त्या अधिपती फिलिक्स सारखे होणार आहात का, त्या अधिपती सारखा होणार आहे जो म्हटला की हा मी परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी त्याच्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे. I am glad that the Holy Spirit presence is in my life. I am glad that the Holy Spirit works in your life, and I want you to experience that same Holy Spirit working and being present in your life. And if there is the right time, today is the time where you can say that, Holy Spirit, come, I need thee in your life, in my life. Come, Holy Spirit, and work in my life. आणि मी आनंदित आहे की पवित्र आत्मा माझ्या ठाई आहे, त्याचं कार्य माझ्यामध्ये आहे आणि तो माझ्या संगती आहे, तो माझं मार्गदर्शन करणारा आहे. आणि म्हणून माझी हीच इच्छा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याला ओळखावं, त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारावं आणि त्याचं कार्य आपल्या जीवनाद्वारे करून घ्यावं. Because He is the comforter who wants to console you today. कारण का तो सांत्वन करणारा आणि सांत्वन देणारा आत्मा Let us आहे. not celebrate this Pentecost Sunday as a ritual, but let us say that, Lord, I once again allow your Holy Spirit to be the Lord of my life and work through my life so that I can live every day by the supernatural power of God. आणि म्हणूनच आजचा हा जो पेंटिकॉस्टल संडे परंपरेप्रमाणे साजरा करू नये, परंतु आपण मागूया परमेश्वराकडे की परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याची ओतणी माझ्या जीवनावर कर, त्याच्या सामर्थ्याची ओतणी कर आणि मला तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी, तुझ्या इच्छेने वागण्यासाठी सहाय्य कर. Let us pray. यावेळेस आपण प्रार्थना करूया. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, अग्नितुल्य रसना झरे आता नये आम्हावरे, तथापि तू
चित्ती भरे आत्मा पूरता देवा आत्मा पूरता विमल आत्मा ओते देवा ख्रिस्ता करिता त्यास भरुने या मने वारे अघे सारी झणे ख्रिस्तामध्ये जगवुनी देई सौख्यता देवा देई सौख्यता विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता ख्रिस्त सत्य जाणावया तेवे तुझी प्रीती दया वचना तुझा समजावया आत्मा दे आता देवा आत्मा दे आता विमल आत्मा ओते देवा ख्रिस्ता करिता त्याच्या सहवासे अति आशा खरे मना प्रते दुःखात हे आधार थे तैसे मरता देवा तैसे मरता विमल आत्मा होते देवा ख्रिस्ता करिता. We ask all these things in the precious name of the Lord Jesus Christ our Savior. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आम्ही येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Those who are going to celebrate their birthday or wedding anniversary this week, या आठवडी जे आपले जो आपला वाढदिवस आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत, we would like to sing a song for you. तुमच्यासाठी आम्ही गीत गाणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for those who are going to celebrate their birthday this week. हे आमच्या प्रेमळ परमेश्वरा तुझी उपकार स्तुती करतो या आठवड्यामध्ये जे आपल्या वैयक्तिक वाढदिवस आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहे. Lord, we pray to thee that give them many more personal birthday and many more wedding anniversaries in their marital life. आम्ही प्रार्थना करीतो की त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक वैवाहिक वाढदिवस आणि वैयक्तिक वाढदिवस तू दे. Fill them with your anointing of the Holy Ghost. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तू त्यांना भर. Let them be led by the Holy Spirit all the time. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली तू त्यांना नेहमी चालव. Give them your strength, health, wisdom and knowledge. तुझ्या शक्तीने सामर्थ्याने आरोग्याने तू त्यांना भर. As you are blessing them, O God, आणि जसं तू त्यांना आशीर्वाद करणार आहे make them a channel of blessing to others. त्यांना इतरांसाठी तू आशीर्वादाचं कारण We कर. commit them in your holy hands. आणि त्या सर्वांना आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Amen. God bless you. Let's meet one another, greet one another, and exchange the love of God with one another. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुम्ही एकमेकांना भेटू शकता आणि परमेश्वराचे आशीर्वाद एकामेकांमध्ये विभागित करून Let's घेऊ शकता. meet next Sunday in our home.
आणि म्हणूनच आपण पुढच्या रविवारी आपल्या घरामध्ये पुन्हा भेटूया. And I will come in your house आणि मी तुमच्या घरामध्ये येणार आहे through the online. या ऑनलाईन प्रेक्षेपणाद्वारे. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.